नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत आलू पालक पराठा। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी काही पालकची पानं 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता यांमध्ये आपण पाणी घालून 5 मिनिटभर याला उकळून घेणार आहोत। जास्त इथे आपल्याला उकळायची अजिबातच गरज नाही आहे। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपण आता 1 चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी इथे पालकची प्युरी देखील करून घेतलेली आहे। आता ही पालकची जी प्युरी होती ही आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये ॲड करून घ्यायची आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप जास्त चविष्ट आहे। त्याचबरोबर खूप हेल्दी देखील आहे। पालक बऱ्याच वेळा आवडत नाही, खाल्ला जात नाही, तर या पद्धतीने आपण जर पराठ्यामध्ये वापर केला तर पालक नक्कीच खाल्ला जाईल आणि लहान मुलांना ही रेसिपी खूप आवडेल। टिफिनमध्ये द्यायला, ब्रेकफास्टमध्ये ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। त्यामुळे या पद्धतीने आपल्याला आता साधारण चपातीचं कणिक आपण भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला गोळा भिजवून घ्यायचा आहे। इथे मी बटाटा उकडून घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे, धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि कसुरी मेथी हे सगळं साहित्य घालून एकजीव करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे जे मी मसाले वापरलेले आहेत तिथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चेंज देखील करू शकता आणि लहान मुलांना देणार असेल तर मिरचीचे प्रमाण कमी देखील करू शकता। इथे पिठाचा गोळा घेऊन आपण पुरणपोळी ज्याप्रमाणे स्टफ करतो त्याप्रमाणे आपल्याला इथे बटाटा घालून पिठाचा गोळा स्टफ करून घ्यायचा आहे आणि साधारण खूप जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही, अशी लाटी लाटून आपल्याला तव्यावरती घालून घ्यायची आहे। आणि आता ही लाटी आपल्याला अगदी व्यवस्थित दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायची आहे। तुम्ही इथे भाजण्यासाठी तूप, बटर किंवा तेलाचा देखील वापर करू शकता। मी इथे बटर वापरलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंज देखील करू शकता। तुम्ही पाहू शकता पराठ्याचा रंग कसा आलेला आहे। ही रेसिपी फार झटपट होते आणि खूप जास्त चविष्ट देखील होते। लहान मुले आवडीने देखील खातात। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हा जो पालकचा पराठा आहे हा अत्यंत पौष्टिक आहे। पालकमध्ये आयर्न असतं, तर या पद्धतीने रेसिपी नक्की करून पहा।